ओके. सॉरी, माझ्याकडून खूप सारा लेट झालो मी घरी पोचायला आणि म्हणून आपला लेट क्लास झाला. घाईघाईत मी क्लासच्या आधी जेवण करून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून थोडासा पुन्हा परत घरी आल्यावर 10-15 मिनिट आपण लेट भेटलो. काय हरकत नाही. सो आजचा दिवस काय असेल आपला? फर्स्ट थिंग, माझ्यासमोर जेवढ्या ताई आहेत त्यांच्याकडनं एक छोटंसं कमिटमेंट करून घेतो, म्हणजे कन्फर्मेशन करून घेतो. कमिटमेंट, नॉट कमिटमेंट, पण कन्फर्मेशन, की मला वाटतं काल मी प्रयत्न केला की 2 पेपर टाकलेत. हां, मला वाटतं पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 11 असे आपल्याकडे प्रॅक्टिस पेपर भरपूर आहेत. पण या प्रॅक्टिस पेपरपेक्षा आपल्याकडे ऑलरेडी प्रॅक्टिस ॲप आहे, तिथं हजारो पेपर उपलब्ध असतात. त्याची पण लिंक देईल, काय काळजी नका करू. एकदा पुढे ऑनगोईंग प्रोसेस झाली की हजारो पेपर तुम्हाला पण सोडवता येतील. तुम्हाला वाटेल की आमची मोर प्रॅक्टिस झाली पाहिजे. जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही पेपर पेपर ऑन केला, लॉग इन केलं की तुम्हाला सर्व ते अवेलेबल असेल. काही काळजी नका करू त्या बाबतीत. ओके. त्याच्यानंतर मुद्दा माझ्यासाठी काय, माझी म्हणजे म्हणतात ना, ही तुमची परीक्षा नाहीये. ही माझी परीक्षा आहे, की तुम्हाला येतंय की नाही. तुम्हाला काय होतंय त्याच्याबद्दल आपण उद्या परवा बोलूच. पण थोडंसं एक कन्फर्मेशन घेऊ, की आज दोघं पेपर सीनियर लेव्हलचे होते, जे काही पाठवले होते. उद्या आपल्याला एक ऑनलाईन गुगल फॉर्मच्या द्वारे, जसं आपण मागच्या वेळेस लेव्हल 0 ज्युनियरची परीक्षा दिली होती, तसं आपण लेव्हल 0 सीनियरची देणार आहोत. त्याच्यानंतर अजून पण आपला काही सिलेबस राहून गेला, आपले डाऊट क्लिअरन्स झाले, तर पुन्हा आपण सोमवारी, मंगळवारी भेटूया. काय काळजी नका करू. मला वाटतं त्या दरम्यान उद्या वाटलं तर आपला लास्ट डे, 7 डे मला वाटतं आजचा आहे. पण काही हरकत नाही, तरी पण आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस समजून घेऊ. तुमचे काही डाऊट्स असतील तर उद्या त्याच्याबद्दल बोलू. काही प्रॉब्लेम नाही. ओके. पेपर झालेला असेल, थोडासा आनंद झालेला असेल आणि त्याच्यात थोडंसं आपण चेक करून बघू की काय अजून डाऊट्स आहेत का. आणि पुन्हा परत, नेमकं तुम्ही पुढे कंटिन्यू नाही केलं तरी पण नेमकं तुम्ही काय करायला पाहिजे, किंवा तुम्ही काय अजून कसं शिकू शकतात, किंवा तुम्ही कसं शिकवलं पाहिजे, माझ्याकडनं मी ओपनली गाईड गाईड तुम्हाला करेल. त्याच्यानंतर पुढे ज्यांना वाटत असेल की ही लर्निंग प्रोसेस कंटिन्यू सुरू ठेवायची आहे, मला लगेच क्लास सुरू करायचा, पण मी म्हणेल जे शिकतोय ती ब्रेन जिम आहे. ती सातत्यपूर्ण प्रॅक्टिस करत राहिला तर निश्चित, मला माहीत नाही आपण जगाचं कल्याण करू शकतो की नाही मला माहीत नाही. पण स्वतःसाठी, स्वतःचा एक कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी, किंवा आपण असं म्हणेल ब्रेनला ॲक्टिव्ह एक बूस्ट देण्यासाठी, आपण रोज प्रॅक्टिस प्रामाणिकपणे रोज बोलतोय मी तुम्हाला, त्याला कुठलाही खंड नाही. जसं 21 दिवसाची थेरी आहे. एक दिवस जरी खंड आला, पुन्हा परत 21 दिवस, म्हणजे नॉन स्टॉप प्रॅक्टिस करत असलो. किती वेळ प्रॅक्टिस? ते किती वेळ अमृताताई? 10 मिनिट रोज आवश्यक आहे सोनालीताई. शिल्पाताई किती आवश्यक आहे? 10 मिनिट. 45 मिनिट नाही, 50 मिनिट नाही, 15 मिनिट नाही, 10 मिनिट. आणि मी तुम्हाला सांगितलं की मुलं एक्सपर्ट लेव्हलला 3 मिनिटात 50 कॅल्क्युलेशनचा पेपर सोडवतात 3 मिनिटात. इतका फास्ट करतात. मग 10 मिनिटं ॲज अ टीचर म्हणून ठीक आहे. आपण पण हे बघा, ब्रेनला स्पीड आवडतो आणि स्पीडमध्ये गेलात की तुम्ही सर्व जग विसरतात आणि कॉन्सन्ट्रेट होतात. पण आपण पण प्रयत्न करू 10 मिनिटात 5, 25, 50 जेवढे आपल्याकडनं सॉल्व्ह होतील, म्हणजे आपण कोण कॉन्सन्ट्रेट होऊ. आणि प्रॅक्टिस केली तर धिस इज अ ब्रेन जिम. रोज तुम्ही ब्रेनला जिम देतायत, ब्रेनला पॉवरफुल बनवण्याचा प्रयत्न करतात. हे आपण याच्याबद्दल सर्व उद्या बोलू. क्लिअर आहे? पण हे 2, 4, 5 मिनिटं मी याच्यासाठी वाट बघत होतो की अजून कोणी ताई हरवल्या असेल की त्या येतील म्हणून. ठीक आहे. मधुताई थोडासा फास्ट, मी ज्यांचं ज्यांचं नाव घेऊन. पिल्लू, शॅमसन MS-A0, तो कोणी पिल्लू असेल बेटा, तो यासाठी क्लास नाहीये. मी तर पिल्लांना शिकवत नाही. पण जरी घरातलं कोणी पॅरेंट्स असेल, रोज क्लास करत असेल, तर त्यांना बसायला लाव. ओके. सो मधुताई, तुम्ही आजचा पेपर सोडवले दोघं तिघं जे असेल प्रामाणिकपणे, येस किंवा नो. थोडासा, किंवा हात जरी वरती केला तरी मला लक्षात येईल. बटन ऑन करायला सुरू होत असेल, किंवा थंब केला तरी चालेल, येस मी सोडवलाय म्हणून. ओके. अ, ओके. त्याच्यानंतर अनिताताई, तुम्ही सोडवला? पेपर सोडवलाय? एक सोडवला. ठीक आहे, काय हरकत नाही. दीप्तीताई, पेपर सोडवले? काल दिलेले, व्हेरी गुड. कोमलताई, कोमलताई, दिला मी तुम्हाला, आपलं सोडवला तुम्ही पेपर? मी एक सोडवलं. ठीक एकच आहे, सोडवलं सर. काय हरकत नाही. ठीक आहे ना.
सोनाली ताई, पेपर सोडवला? सर मी एक सोडवलं सर, पण माझा स्कोअर दाखवत नव्हतं. नाही, वेगळं बोलतायत तुम्ही. तुम्ही मी जे विचारतो ते बदलत नाही तुम्ही. तुम्हाला मी कालचा पेपर. ऑनलाईन पेपर दिला होता, मी तुम्हाला कॉल दिला होता. तो ऑनलाईन पेपर सबमिट केल्यानंतर व्ह्यू स्कोअर म्हणून तिथं स्कोअर दिसतो. तो तुम्ही पुन्हा परत सोडून तुम्ही तिथं व्ह्यू स्कोअर बघू शकतो. कालचा पार्ट होता, त्याच्याशी मी नाही बोलत आहे. मी तुम्हाला काल क्लास नंतर 2 पेपर टाकले होते ग्रुपमध्ये. ते हो, दोन ते पेपर सर केले सर. हो हा हो, सोडून ते मी केले सर. त्याच्याबद्दल बोलतोय. अमृताताई, तुम्ही सोडून बघितला पेपर? हो, एक पेपर सोडवलाय सर मी. एक ओके. राहिलाय माझा, आज कामाच्या लोडमुळे नाही झालं. ओके आणि ओके, एक ठीक आहे. विचारायचं होतं, ते व्हिज्युअलायझेशननेच करायचं होतं ना आपल्याला सांगतो पेपर? सांगतो. शिल्पाताई, शिल्पाताई, पेपर सोडवले. व्हेरी गुड. शुभांगीताई, पेपर सोडवला. ठीक आहे, त्यांचा व्हिडिओ थोडा स्टक आहे, पण काही हरकत नाही. इकडे लक्ष द्या सर्वजण आता. अमृताताई, तुमचा प्रश्न रास्त आहे, पण प्लीज इकडे लक्ष द्या. 7 दिवसामध्ये जर कोणी ताई 2 + 2 4 - 3 + 5 आन्सर इज द 6 हे जरी दिसत असेल, तर म्हणेल ही एक सिद्धी आहे, त्यांना प्राप्त होते, असं समजायचं. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. हे जरी दिसत असेल तरी आय एम व्हेरी हॅपी. म्हणजे कमीत कमी तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायला एका पॉइंटवर सुरुवात केलेली आहे. आता तुम्ही म्हणतायत मेंटल अरिथमेटिकने तो पेपर सोडवायचा होता का, हा प्रश्न आला तुमचा. म्हणजे मग तुम्ही सोडवला हे कसा? जो एक पेपर सोडवला तो सोडवला कसा, मग माझा हा प्रश्न तयार होईल. आणि जर तुम्ही मेंटल अरिथमेटिकने तो पेपर सोडवला असेल, तर मी मी म्हणतो मग तुम्हाला 6 सप्तशृंगीचं रूप यायला लवकर वेळ लागणार नाही, मला असं वाटतं. म्हणजे तुम्ही खूप मोठ्या हायर लेवलला जातायत, असं मी म्हणेल. पण दिसत असेल तर वेल अँड गुड. अजून तुम्हाला म्हणजे अजून सर्वात मोठं चॅलेंज असतं की कोणीही बोलत नाहीये. इकडे लक्ष द्या, कोणीही बोलत नाहीये. हे बघा, ऐकून व्हिज्युअलाइज करणं हा एक स्पीड याच्यात वाढतो. लक्ष द्या मला म्हणा, ऐकून व्हिज्युअलाइज करणं याच्या स्पीड वाढतो. पण तुम्ही बघून व्हिज्युअलाइज करतायत, म्हणजे फॉर एक्झाम्पल 44 -33 +55 -6 +20, हे बघून बघून तुम्ही जेव्हा व्हिज्युअलाइज करता, दिस इज अ व्हेरी बेटर स्किल. ते खूप हायर साईडचं स्किल असतं अजून. कारण 2 फॅक्टर्स तुम्ही व्हिज्युअलाइज करतायत, कारण तुम्हाला पेपरवर जे ते अंक लिहिलेले आहेत ते पण तुम्हाला बघायचे आहेत, आणि त्याला फक्त परत पिक्चर फॉर्ममध्ये बघायचं आहे. ते सुपर व्हिज्युअलायझेशन असतं. अमृताताईंच्या प्रश्नाचं मी उत्तर देतोय. ते सुपर व्हिज्युअलायझेशन असतं. त्या लेवलचं जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर म्हणजे मी सॅल्यूट करेल तुम्हाला. पण ठीक आहे, ते मेंटल अरिथमेटिक नव्हते सोडवायचे, ते आपल्या रेग्युलर फिंगर मेथडने सोडवायचे होते. म्हणजे प्रश्नाचं उत्तर हे आहे. पण तुम्ही कमीत कमी, मग आता प्रश्न असेल असेल प्रश्न. आता आपण आजचा प्रश्न हाऊ टू मेक द कॅल्क्युलेशन. मी जे तुम्हाला हजारो कॅल्क्युलेशन मी बनवलेत, अख्खे बुक्स मी सिलेबस बनवलाय, तर ते मी कसे बनवले, कुठली थेरी त्याच्यामध्ये वापरली जाते. हे बघा, आपला सिलेबस हा दिस इज, आय एम नॉट ओनर, एक पब्लिक ओनर आहे, आपली पब्लिक ट्रस्ट आहे. पब्लिक ट्रस्टचा जो सिलेबस आहे, जे काय असेल, माझं श्रम असेल, तुमचं श्रम असेल, अजून कोणाचं असेल, आपलं एक ट्रस्ट म्हणून आपण सर्वजण एकत्र आहे, म्हणून ती ट्रस्ट मोठी होणार आहे. म्हणून ती ट्रस्ट ओनरशिप आहे. सिलेबस हा मालकी ट्रस्टची आहे, आपल्या संस्थेची आहे. पण सांगण्याचा अर्थ कोणाचं तरी श्रमदान तिथे लागेल, त्याच्यातलं आपण एक श्रमदान म्हणून केलेलं आपण व्यक्ती आहोत. पण सांगण्याचा अर्थ असा की ते बनवल्यानंतर आपण आपल्या सर्टिफिकेशनसाठी किंवा आपल्या कॉपीराईटसाठी आपला तो तो डाटा आपल्या रिझर्व आपल्या संस्थेच्या अधिकारात येतो. बट शेवटी नॉलेज आहे, हे नॉलेज प्रत्येकाला दिलं गेलं पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की जगात कुठंच शिकवलं जात नाही असं आपण इथं सर्व शिकणार आहोत, की हाऊ टू मेक द कॅल्क्युलेशन. आणि हा पॉसिबिलिटीचा चॅप्टर कुठंच शिकवला जात नाही. पण ज्या पद्धतीने आपण ओपन माइंड म्हणून जेव्हा समाजासमोर जातो, तर शेवटी जे योग्य आहे, कारण तुम्हाला मला बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर बनवायचं असेल, आणि मग त्यावेळेस तुम्ही म्हणाल की दरवेळेस आम्ही पेन पेपर घेऊन उभं राहायचं का, नाही. तर हे स्किल तुम्हाला यावं म्हणून मी एक मार्ग देतोय तुम्हाला, मी मार्ग दाखवतोय. त्या मार्गावर तुम्ही अजून प्रॅक्टिस केली तर ते स्किल डेव्हलप होणार आहे.
ऍग्री विथ मी? लक्षात आलं तुम्हाला? मग तो मार्ग कसा आहे, तो कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची? मग एकदमच तुम्हाला लगेच दिसेल का 60 -6 +20 -30 +40 -70 +9 -22 असं तर लगेच तुम्हाला दिसेल का? या स्पीडने नाही दिसणार. बट ट्राय करावं लागतील. छोट्या छोट्या कॅल्क्युलेशनच्या मोडमधून जावं लागेल. जसं मी तुम्हाला सांगितलं व्हिज्युअलायझेशन. तुम्हाला व्हिज्युअलायझेशन काय दिसू शकतं? सर्वजण माझ्याबरोबर बघा. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 9 पिंच करा सर्वजण. युनिट रॉडवर पिंच पिंच 9 पिंच केला. ओके. -6 ओपन पिंच केला. बघा आता तिथं काय दिसतोय फक्त बघा, बोलू नका कोणी. फक्त बोलायचं नाही. प्लीज प्लीज प्लीज. सोनाली ताई, टूलवर नाही सांगितलं मी तुम्हाला, फिंगरवर नाही सांगितलं. हा, म्हणून प्रत्येक शब्द फार महत्वाचा आहे. मी जेव्हा टूलवर सांगेल ना, तेव्हा प्रामाणिकपणे टूलवर बनवा. मी फिंगरवर सांगेल ना, तेव्हा फिंगरवर सांगा. आणि मी सांगेल काही पण करा, तेव्हा काही पण करा. मी आता तुम्हाला सांगतोय क्लोज पिंच, म्हणजे तुम्हाला मी मेंटल अरिथमेटिक सांगतोय. प्लीज प्रत्येक गोष्टीला व्हॅल्यू असते, त्यावेळेस त्या गोष्टीवर फोकस करा. ओके ना? म्हणून ते मी टूल वगैरे का नाही दिलं मी तुम्हाला? का नाही दिलं? का बुक नाही दिलं? तुम्ही माझ्याकडे लक्षच देणार नाही. मला जे बियॉन्ड द बॉर्डर घेऊन जायचं, मला काही नसताना पण शिकता येतं आणि काही नसताना पण शिकवता येतं. या मानसिकतेत मला तुम्हाला घेऊन जायचंय, म्हणून मी अजून काही दिलं नाही तुम्हाला. नंतर तुम्ही लगेच ते मी सांगेल पेज नंबर 9, पेज नंबर 10, आणि तुम्ही त्या पुस्तकांमध्ये हरून जाल. माझ्या बोलण्याकडे लक्ष राहणार नाही. म्हणून मी सर्व विदाऊट पेन पेपर, विदाऊट सिलेबस मी तुम्हाला शिकवणार पोर लेवल. आणि नंतर सांगेल ते बुक दिलेत ना, आता करा तुम्ही फायनल एक्झाम पर्यंत काय प्रॅक्टिस करायची. लक्षात आलं तुम्हाला? कारण ते सेल्फ प्रॅक्टिस तुमचं काम आहे. पण मेन उद्देश मला की काही समोर नाही आपल्या समोर, आपल्या हातात नो सिंगल पेपर, पण आपल्याला बेस्ट टीचर बनता आला पाहिजे. तो मार्ग तुम्हाला द्यायचा आहे. म्हणून मी तुम्हाला या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. क्लोज पिंच 9 -6 ओपन पिंच. तर बघा तिथं आन्सर काय दिसतंय. आन्सर लाईनला फक्त बघा. मी बोलतोय बघा म्हणजे बघा. -2 इंडेक्स डाऊन. परत आन्सर बघा काय दिसतंय. +7 म्हणजे वरचा 5 आणि खालचे 2 बिट्स आपण पुन्हा परत एकत्र आणले, आणि देर इज अ आन्सर इज. फिंगरवर दाखवू शकतो आपण आन्सर, जर जे दिसलं असेल ते प्रामाणिकपणे. जे दिसलं असेल ते फिंगरवर दाखवू शकतो. ओके ना? फिंगरवर दाखवू शकतो. सेट द झिरो. सेट द झिरो. पुन्हा परत सेट द झिरो. एव्हरीवन थोडासा फास्ट. ओके, थोडासा फास्ट. सिंपल सिंपल सांगतो, पण प्रयत्न करा. सिंपल सिंपल सांगतो, पण प्रामाणिकपणे प्रयत्न करा. 22 डाव्या डोळ्याकडे गेलो 20, उजव्या डोळ्याकडे आलो 2, अगेन 22 डाव्या डोळ्याकडे गेलो 20, उजव्या डोळ्याकडे आलो 20. बघा तिथं काय दिसतंय. डाव्या म्हणजे 10च्या रॉडवर काय दिसतंय आणि युनिटच्या रॉडवर काय दिसतंय. -30 डाव्या डोळ्याकडे गेलो -30, उजव्या डोळ्याकडे गेलो -3. बघा काय दिसतंय. +55 डाव्या डोळ्याकडे 50 आणि उजव्या डोळ्यावर गेलो +5. बघा बरं आन्सर काय दिसतंय आन्सर लाईनला. आणि बोटांवर दाखवा बरं. बोटांवर दाखवा. आन्सर इज. आन्सर इज. ओके. ओके. 50-50% रेशो आहे. 50-50 रेशो आहे. काही काळजी नका करू. दिसेल सर्वांना. प्रयत्न करा. ओके. बेटा हे पिल्लू, पिवळ्या टी शर्टचं पिल्लू, तुझ्यासाठी क्लास नाहीये, पण तू बसणार असेल तर मला तू अशा पद्धतीने बसलाय कारण तुझा एक तो कॅमेरा बंद करून घे. ओके ना? कॅमेरा बंद करून घे म्हणजे माझं तुझ्याकडे लक्ष जाईल. तो सॅमसंग SMA057E म्हणून तो पिवळ्या टी शर्टमध्ये पिल्लू बसलेला आहे. त्यासाठी मी सांगतो. एक तर मग कॅमेरा बंद करून घे म्हणजे माझं तुझ्याकडे लक्ष राहणार नाही. कधू त्या मोडमध्ये नाहीये. मला मला आहे ना 100% जेवढे कॅमेरे ऑन आहेत ना, त्या सर्वांची माझी ओनरशिप असते, की मला प्रत्येकाला त्या लेव्हलला घेऊन जायची ओनरशिप असते. आता कॅमेरा बंद असेल तर माझी ओनरशिप नाहीये. कारण माझा कंट्रोल नाहीये मग तुमच्यावर. पण कॅमेरा ऑन असेल तर दिस इज माय ओनरशिप, की मी तुम्हाला त्या लेव्हलला अपग्रेड करण्याचा माझा प्रयत्न असेल. पण कॅमेरा बंद ठेवणार असाल, तुमची ती ती स्टाईल असेल तर मी नाही त्याला चेंज करू शकत. सॉरी. सो पुन्हा परत पुढे जातो. सो व्हॉट इज नेक्स्ट? प्लीज इकडे लक्ष द्या. 2-3 कॅल्क्युलेशन बघू आणि आपण पुढे जाऊया. पुन्हा परत परत. ओके. प्लीज इकडे लक्ष. सिंपल सिंपल. ओके. 7 क्लोज पिंच करा 7 साठी युनिट रॉडवर. 7 साठी क्लोज पिंच करा. -1 इंडेक्स डाऊन करा. +1 करा. थम अप करा. बघा 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 काय आन्सर दिसतोय ते. आणि परत +2 करा. +2 करा. +2 करा. ओके. आन्सर इज जे दिसलं ते प्रामाणिकपणे बोटांवर दाखवा.
छोटे छोटे सांगतो, खूप हायफाय नाही जाऊ आपण, छोट्या छोट्या कॅल्क्युलेशन बरोबर जाऊ. मला शिल्पाताईंकडनं आन्सर ऐकायचं आहे. शिल्पाताई, व्हॉट इज द आन्सर? प्रयत्न करा शिल्पाताई, जे दिसत असेल ते सांगण्याचा प्रयत्न करा. शिल्पाताई. नाही एवढं हा शिल्पात एक पण खूप. नाही आलं सर माझं. हा, आता शिल्पाताई, मला तुम्ही हव्यात, मला तुमच्याकडनं उत्तर हवंय येस सर. पुढचं. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. डोळे बंद करा. मी स्टोरी सांगतो, ती स्टोरी ऐकायची आणि तुम्ही उत्तर देणार आहेत मला. ओके, हो. क्लोज युअर आईज. येस सर. +3, थम अप. +3, -1, इंडेक्स डाऊन. -1, मी मध्ये मध्ये विचारत राहील, मला उत्तर सांगत राहायचं. किती आन्सर दिसतंय आता? -2, ताई इकडे डोळे ओपन करून डोळे ओपन करून सांगा, किती आन्सर दिसलं तुम्हाला ते? -2 सर. -2. -2, -2 असं आन्सर कसं काय असू शकतं? परत करा, परत डोळे बंद मायनस. करा. ऐका ना, परत डोळे बंद येस करा. सर. ओके, सेट द हा झिरो. सर. सेट द झिरो. हम्म. असा सेट द झिरो असा असतो, प्लीज इकडे लक्ष द्या. अशी चिमटी, अशी लेफ्ट आणि राईट हलवली की याला सेट द झिरो म्हणतो आपण. आणि बोटांवर करायचं असेल तर याला ओके. सेट द झिरो म्हणतो. ओके, हा. ओके, सेट द झिरो. येस ओके, सर. डोळे बंद करा, सेट द झिरो. ओके. 4, थम अप. 4, +5, इंडेक्स डाऊन. +5 ना. हम्म. +5, आता मला प्रामाणिकपणे सांगा, किती आन्सर दिसतंय ते? 9 सर. किती? नाही ताई, काय 9. काय, तुमचं सर्वच करेक्ट आहे, अजिबात घाबरायचं नाही. जे हे बघा, नो एक्सक्युजेस, नो कन्फ्यूज. ब्रेनला बिलकुल काही त्याला बिचारायला काही लहान बाळासारखं त्याला काही पनिशमेंट बिलकुल द्यायचं नाही. तो ते लहान बाळासारखं असतं. जे दिसलं ते प्रामाणिक सांगा. तुम्ही प्रामाणिक उत्तर बरोबर दिलं, कशाला कन्फ्यूज होतात? अरे रे रे, काहीतरी चुकलं, काहीच झालं नाही, बरोबर आहे. काय, व्हॉट इज द आन्सर? 9. हा, तुमचा 9 सर. आवाज आहे ना, तुमचा आवाज खूप घोर, म्हणजे खूप मोठा येतोय, पण ठीक आहे, काय हरकत नाही. मी थोडा माझ्याकडनं कमी करून घेतो. ठीक आहे. सेट द झिरो. पुन्हा परत मला तुम्हाला टार्गेट करायचं, मला शिकवायचं. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. क्लोज युअर आईज. थोडा लेफ्ट स्पीड राईट. वाढवणार आहेत आपण आता. व्हेरी गुड. ओके, 7. 7, क्लोज पिंच करा. 7, 7 कसा 7, करतो? 7 कसा करतो? 5, 7 अप. सेट द झिरो. सेट द झिरो. 7 कसा करतो? 7ची थेरी सांगा मला. 7 कसा करतो आपण? 5 +2, मग 7. मग त्याला काय म्हणतो? अबॅकसच्या स्ट्रोकला काय म्हणतो? अपर त्या स्ट्रोकला काहीतरी नाव आहे. +7 करण्याच्या स्ट्रोकला काहीतरी नाव आहे. काय म्हणतो आपण त्याला? +7 अपर अपर. नाही, परत सांगतो. त्या स्ट्रोकला नाव आहे. मी खूप वेळा सांगितलं. आणि त्या 7 मधून जर -6 करायचं असेल तर त्या स्ट्रोकला पण नाव आहे. त्याला काय म्हटलं जातं? क्लास झाल्यानंतर तुम्ही कोणाशी गप्पा मारतात? एखाद्या मैत्रिणीशी मी गप्पा मारतात? केल्या सकाळपासून नंतर कोणाशी गप्पा? मुलाची थांबा थांबा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मुलाशी नो एक्सक्युजेस, नो इदर अँड नो उदर. मी जे विचारेल त्याच्यावर येस किंवा नो प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं. काल येस रात्री सर. आपला 11 वाजेचा क्लास झाला. आपण आता 10ला भेटलो. या 23 तासामध्ये तुम्ही कालच्या क्लासबद्दल कोणाशी गप्पा केल्यात? 23 तासामध्ये. मुलाबरोबर मुलाबरोबर सर माझा. मुलगा कितवीला आहे? 12th झाल्या, सीईटीची एक्झाम देतोय, दोघं एकत्रच अभ्यास करत होतो सर. बर बर, अजून कोणाशी बोललं तुम्ही? बरं, मुलगा जाऊ द्या, तो त्याच्या अभ्यासावर त्याचा केंद्रित असेल. जे तुम्हाला गुड टाइम हम्म. देऊ शकतात, किंवा तुम्हाला मोटिवेट करू शकतात अजून, किंवा तुम्हाला अजून पिक अप करू शकतात, असं कोणाशी बोललात तुम्ही? दिवसभरात नाही झालं सर. बरं, खूप बिझी शेड्यूल आहे. 23 तासाचा हिशोब घेऊ तुमचा मी, की तुम्हाला 1 मिनिटं पण नाही वेळ भेटला अं, कोणाशी बोलायला? नाही, मैत्रिणीशी बोलली, तिला सांगितलं की तुला करायला आवडेल का असं. नाही, करायला ते आवडेल म्हणजे सांगितलं बाकी माझ्याकडे पाठवणार आहे तिला शिकायला? नाही नाही, असं करायला आवडेल का, आपण म्हणजे मी तुला शिकवेल असं. हा, मग शिकवलं तिला? नाही, ती आजच सांगितलं सर तिला. मी काय म्हणतो तुम्हाला, पावशेर वजन कमी झालं असतं त्या मैत्रिणीचं, आपलं काही नुकसान होणार होतं?
हा सर. समजा तुम्ही 2 तास तिच्याशी बडबडच केली असती आज, पावशेर वजन कमी झालं असतं तिचं, तुमचं काही नुकसान होणार होतं? नाही सर. मग का नाही बोलल्या 23 तासात? मी 23 तासाचा हिशोब पण घेऊ शकतो भाऊ म्हणून. मी तुम्हाला सांगतो परत, हो सर. जर तुम्हाला असं वाटत असेल तर हे मला शिकायचंय आणि मला स्वतःला खूप अपडेट व्हायचंय, तर प्लीज आपला पॅटर्न, चेंज युअर पॅटर्न. ब्रेन ट्रेनचं हे जे येस नाव सर. दिलंय ना, तर मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं ना, घरात आपण एक साधा पोपट आणला, एक कुत्रा आणला, एक मांजर आणली, त्याला जरी ट्रेन केलं तरी त्याचं ब्रेन आपल्याला हवा तसा रिस्पॉन्स देतो. परत एकदा सांगतो, पाळीव प्राणी आणलं, येस त्याला सर. सुद्धा जर वेल ट्रेन केलं तर तरी ते आपल्या इशाऱ्यावर नाचतं. तर आपल्या ब्रेनला का नाही आपल्याला ट्रेन करायचंय? सर एक बोलू. मी- बोला बोला एक बोलू सर. बोला. मी 4 ते 5:30 पर्यंत जो पेपर दिलेला ना, माझा तुम्ही काल म्हणालेलं की तुमचं रॉंग होतंय. तो मी ते बोटांचं ते सगळं म्हणजे 1.5 तासामध्ये खूप मला मजा वाटत होती करायला. हम्म. तुम्ही बऱ्यापैकी सॉल्व्ह केला आणि म्हणून मग मी ग्रुपवर टाकला. आणि आता पण तुम्ही लिंक पाठवायच्या आधी मी तो सम सॉल्व्ह करत होती. माझा स्पीड कमी पडतोय. मला व्हेरी गुड. कदाचित जमत नाहीये. नाही नाही नाही, मी मी तुम्हाला म्हणजे ती तुम्ही असं, तेच करत होते. व्हेरी गुड व्हेरी गुड ताई, वंडरफुल. मला खूप छान वाटलं. आता आता बरं वाटलं तुम्ही हे सर्व प्रयत्न बघून. तुम्हाला तुम्हाला नाही, मलाच नाही, या सर्व ताईंना पण खूप छान वाटलं असेल. कारण मी तुम्हालाच का सांगतोय, कारण इकडे लक्ष द्या. कधी पण इकडे लक्ष द्या. मी फक्त शिल्पा ताई म्हणून नाही बोलत आहे, पण त्या निमित्तातून हो ज्या सर. कोणी ताई तुमच्या आड लपत असतील, त्यांना मी हो बोलायचा सर. प्रयत्न करतोय. लक्षात आलं? मला माहिती मी प्रत्येकाशी नाही बोलू शकत. मी ना शुभांगीताईंशी हो बोलू सर. शकत, ना मी पुन्हा परत कोमलताईंशी बोलू शकत, ना मी अश्विनीताईंशी बोलू शकत, पण एक कोणीतरी ताई. मग मी नेहमी सांगत असतो, एखाद्या दिवशी एखाद्या ताईंची हजेरी घेतली की मग त्या ताईंना वाटतं मलाच का बोलतायत. पण माझं क्लेरिफिकेशन नाही असतं सर, असं की काय त्या नाही. ताईंच्या निमित्ताने मी हम्म. सर्वांशी बोलतोय, म्हणजे सर्वांना मी 23 तास फक्त तुमचाच हिशोब नाही मागत आहे, तर बाकीच्यांचा पण मागतोय. तर त्यांना पण हो सर. रिझर्व केला पाहिजे. जर आपल्याला लाख मुलाची जर एखादं टेक्निक शिकायचंय, त्याच्यासाठी डेडिकेटेड टाइम आपण, तुम्ही जसं आता बोललात, ते ते ऐकून सर्व ताईंना पण खूप बरं हम्म. वाटलं असेल की तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केलात. त्याच्यानंतर तुम्हाला खूप बरं हम्म. वाटलं, तुम्हाला ते जमायला लागलं. तुम्ही 100%. आता एखादं ते म्हणतात ना, पुन्हा परत आपण एवढे लहान नाहीयेत की कासव आणि सशाची स्टोरी हम्म. सांगायची. मग ती पुन्हा परत ती स्टोरीची पुन्हा परत आधुनिक स्टोरी वेगळी आहे जरा. आधुनिक स्टोरी वेगळी आहे. हो सर. नाही आता तो ससा आणि कासव तो फार पूर्वीचा आहे. म्हणजे 150 वर्षापूर्वीचा तो इतिहास जमा झाला. पण आत्ताच्या जमान्याचा म्हणजे एआयच्या जमान्यातला ससा आणि कासव वेगळा आहे. बरोबर? आताचा एआयच्या जमान्यातला ससा हो आणि सर. कासवाची स्टोरी वेगळी आहे. ती 150 वर्षापूर्वीची जी काय 150, 200, 1000 वर्षापूर्वीची स्टोरी होती ती वेगळी आहे. म्हणून हम्म. कोणीच स्वतःला ससा समजायचं नाही आणि कासव समजायचं नाही. एआयच्या जमान्यात प्रत्येक जण अपडेट होऊ शकतो. फक्त त्याला Yes, sir. त्याला म्हणतात ना, की प्रयत्नांची हे पाहिजे. म्हणून तो एक जी स्टोरी होती ती चेंज होत असते. म्हणजे कधी कासव पण जिंकू Yes, sir. शकतो, ससा पण जिंकू शकतो. पण आपण जसे आहोत, आपण जो आहोत, ससा असेल तरी आपण हम्म. ससा बनून आपण प्रयत्न करूया, कासव असेल तरी कासव बनून आपण प्रयत्न करूया प्रत्येकाने. पण आपण निश्चित आपण, म्हणजे ह्या सर्व गोष्टी ज्या काही मान्यता आहेत किंवा आपल्या ज्या काही भावना असतील त्या क्रॅक करून आपण प्रयत्नाने आपण बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर बनू शकतो. मी हम्म. फक्त तुमच्याशीच नाही तर मी सर्वांशी बोलत होतो. सो प्लीज आता थोडा हो पार्ट सर. आपला आहे, प्लीज इकडे लक्ष द्या. माझं काम आहे तुम्हाला प्रॅक्टिस दिली, शिकवलं. आता थोडंसं 2 मिनिटं घेतो आणि नंतर आपण हाऊ टू मेक द कॅल्क्युलेशन कडे जातो. आता तुम्हाला वाटत असेल, इकडे लक्ष द्या सर्वजण, की आपल्याकडे 108 मण्यांची माळ नाहीये आणि आपल्याला काही गरज पण नाहीये. सांगितलं काही गरज पण नाहीये. आपल्याला कुठल्याही गुरुमंत्राची गरज पण नाहीये. पण आपल्याकडे ऑलरेडी आपला स्वतःचाच गुरुमंत्र पण आहे. तो काय? आपल्याकडे एक नवीन टेक्निक आता मिळाली. आपल्याला श्वासांवर कंट्रोल करण्यासाठी या 2 आपले जे काही म्हणतात ना, ओंकाराचे जे काही आपण ओंकार जरी करतो, तेव्हा सुद्धा आपण याच 2 कॉन्टॅक्टमध्ये करतो. म्हणजे याच्यातून आपलं डायरेक्ट ब्रेनशी आणि आपल्या रक्तभिसरणाशी संबंध असतो. म्हणजे आपल्या ब्रीथिंगशी संबंध असतो. ब्रीथिंगमध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्याला मिक्स करून आपलं ब्लड सर्क्युलेट व्हावं, याच्याशी संबंध असतो. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपला हे 2 पॉइंट टचमध्ये येतात, तर त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो, की काय आपल्याला करायचं, प्लीज इकडे लक्ष द्या. सर्वात बेस्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं, की सेल्फ टॉक.
स्वतःला शिकवा आणि दुसऱ्यांसमोर प्रेझेंट व्हा. जग काय म्हणेल याचा कधीच विचार करू नका. जग कोणालाच चांगलं म्हणत नाही. चांगलं करणाऱ्याला तर कधीच म्हणत नाही आणि वाईट करणाऱ्याला पण कधीच म्हणत नाही. त्याच्यामुळे जगाचा कधीच विचार करू नका. तुम्हाला जे पटतंय, तुम्हाला जेवढं मनसोक्त जगता येतं तेवढं मनसोक्त जगण्याचा आपण म्हणजे जे काही क्षेत्रात तुम्ही असाल, कुठलंही काम करा. तुम्ही उद्या 50 लाखाची गाडी घेतली तरी 2 जण म्हणतील आता पेढे तर भेटले पण पार्टी पण द्या, पण अजून परत विचार करतील काही याने काळं गोरं तर नसेल केलं, कुठून आले याच्याकडे 50 लाख. जग कधीच तुमच्याबद्दल म्हणजे एक उदाहरण सांगतोय बाकी काही नाही. असं तुम्हा मला व्यावहारिक ज्ञान सर्वांना माहिती आहे, पण सांगण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वतःला बेस्ट बनवण्यासाठी प्रॅक्टिस हा एक मंत्र आहे. मग मी एक मंत्र देतो की जेव्हा जेव्हा तुम्ही डोळे लावून बसाल, प्लीज इकडे लक्ष द्या. तेव्हा तेव्हा एवढं तर करू शकतो, प्लीज इकडे लक्ष द्या. टू दिसतोय मला, टू कलरफुल दिसतोय मला, कलरफुल दिसतोय. परत टू, अरे वा, आता 2+2 झाला, अशा गप्पा मारा त्याच्याबरोबर. वाव, 4 झाला, वा वंडरफुल. आता मला -3 करायचा याच्यातून म्हणजे इंडेक्स डाऊन केला. डिसिप्लिन मात्र विसरू नका. देर इज अ 1, वंडरफुल. मला +5 करायचा आहे. वाव, 1+5 नाव इज द देर इज अ 6. पण ते स्कूल मधलं 6 बघू नका, ते लॉजिक बघू नका. इथं पिक्चर फॉर्म मध्ये बघा, बीट मुवमेंट बघा. ब्रेनला व्हिज्युअलायझेशन आवडतं. ब्रेनचं जे खाद्य आहे, ब्रेनचं जे सर्वात आवडतं खाद्य ते व्हिज्युअलायझेशन आहे. त्याला व्हिज्युअलायझेशन आवडतं आणि म्हणून देर इज अ 6. पुन्हा परत 20, डाव्या डोळ्याकडे जाऊन 20. वाव, इकडे 20 आणि इकडे 6 झाला. म्हणजे हा जो पिक्चर दिसतोय मला, हा 26चा पिक्चर दिसतोय. -11, लक्ष द्या. म्हणजे 10च्या रॉडवरचा मी -10 केला आणि युनिट रॉडवरचा मी -1 केला. नाव पिक्चर चेंज होतोय, प्रत्येक मुवमेंटला पिक्चर चेंज होतोय. म्हणजे आता 10च्या रॉडवर ओन्ली 10 आहे आणि युनिटच्या रॉडवर ओन्ली 5 आहे. दिस इज अ 15. हे आपल्याला हा मंत्र देतोय मी तुम्हाला. पण मग हे शिकण्यासाठी आपल्याला सेल्फ टॉक वाढवावा लागेल. स्वतःहून प्रॅक्टिस करावी लागेल. एकलव्यासारखी प्रॅक्टिस करावी लागेल. आणि असेच एकलव्य म्हणून मी जे काही आतापर्यंत 20, 25, 22, 28 जे काय मी नेहमी माझ्या कॅल्क्युलेशनमध्ये सांगत असतो, हे सर्व विद्यार्थी मी आतापर्यंत असेच शिकवले एकलव्य म्हणून, की त्यांनी शिकावं. 8-8 दिवसात मी 8-8 लेव्हल शिकवायचो. पेरणी करायचो आपण. बाबा पेरलंय. जिथं प्युरिटी असेल तिथं त्याचा फायदा होईल. कारण आपला तो बिझनेस नव्हता, आपला एक तो छंद होता. आपलं ते एक पॅशन म्हणून, आपण पॅशन म्हणून या सर्व गोष्टी करत होतो. आणि हा पण एक पॅशनचाच पार्ट आहे आता जे काही चाललंय ते. म्हणून पुन्हा परत एक, आता हे करण्यासाठी एक स्किल या लेवलला येण्यासाठी आपल्याला थोडंसं प्रॅक्टिकल स्वरूपात कॅल्क्युलेशन कसे बनवायचे ते शिकायचंय. मी थोडंसं प्रेझेंटेशन ऑन करतो. एक कॅल्क्युलेशन आपण शिकूया. एक कॅल्क्युलेशन शिकूया. पण त्याच्या आधी प्लीज इकडे लक्ष द्या. एक परत प्रश्न. अबॅकस टूल बनवला का कोणी आज खरोखर? ते मला दिसायला नाही भेटलं अजून ग्रुपमध्ये. ते नाही भेटलं मला अजून. बघूया, ठीक आहे. मी अजून वाट बघेल. ओके ना? ते बघायला नाही भेटलं मला. ओके? त्यासाठी मी सर्व व्हिडिओ, फोटो, छंदात्मक सर्व टाकलं होतं. पण प्लीज बघा वेळ भेटतो का? पण प्रयत्न करून बघा. बाकी काही नाही. सो पुढे जाऊया पुन्हा परत. ओके. प्रेझेंटेशन ऑन करतो आणि तिथं खऱ्या अर्थाने हे सर्व आपण बघितलंय, सर्व सांगितलंय मी. हे जे सर्व बोलणं झालंय आपलं काल कालचे जे प्रेझेंटेशन, पण मला जे हवंय ते इथं आलो आपण. प्लीज इकडे लक्ष द्या. इथं आलो. इकडे लक्ष द्या आता. सर्वजण इकडे लक्ष द्या. प्लीज 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 प्लीज. आता माझ्याकडे प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. मला फक्त पेन्सिल घेऊ द्या. ते माझं काम सोपं होईल. थोडं पेन्सिल येत नव्हती म्हणून फक्त समजून घ्या पहिले, नंतर आपण करूया. प्लीज इकडे लक्ष द्या. आपण 2 घेतलाय, प्लीज इकडे लक्ष द्या. 2 घेतलेला आहे. समजून घ्या फक्त पहिले. ऍडिशन म्हणून आपण काय केलं? 2 घेतलेला आहे. माझी तर इच्छा अशी की हे पण आन्सर उडवायची आहे, म्हणून जरा प्रॉब्लेम आहे मला. एकच मिनिट.
केलाय मी चेंज, जे हवं होतं ना ते चेंज केलाय. पुन्हा परत प्रेझेंटेशन मध्ये येतो. ओके. दिसतंय का? कोणी सांगेल का मला? प्रेझेंटेशन दिसतंय का तुम्हाला? कोणीतरी सांगेल मला प्रेझेंटेशन दिसतंय का? येस या नो? नाही सर. बघा आता. आता दिसतंय? हो हो हो. ओके. ओके. हा, प्लीज इकडे लक्ष द्या आता. आपण सुरुवातीला प्लीज इकडे लक्ष द्या. आपण पॉसिबिलिटीज म्हटलं आपल्याला 99 पर्यंतचं घ्यायचंय. 99 पर्यंतचे डिजिट घ्यायचे किंवा आपण युनिट रॉडवर किंवा 99 वर करतोय काम म्हणून इकडे लक्ष द्या. आता 99 पर्यंत आपल्याला प्रचंड अपॉर्च्युनिटीज आहेत. 99 अपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे म्हणजे काय? इकडे लक्ष द्या. +1 करू शकतो, +2 करू शकतो, +6 करू शकतो, +95 करू शकतो. लक्षात आलं? 99 डिजिट आपल्याकडे आहेत. म्हणजे पहिल्यांदाच सुरुवातीला आपल्याकडे 99 अपॉर्च्युनिटी, पण त्यातून आपण पहिली एक अपॉर्च्युनिटी घेतली, +2 केला. आपण काय केला? +2 केला. मग मी तुम्हाला सांगेल की आपल्याला जर युनिट रॉडवर ऍक्शन करायची, प्लीज इकडे लक्षात द्या, समजून घ्या पहिले. युनिट रॉडवर ऍक्शन करायची असेल तर काय काय संधी आहे? प्लीज इकडे लक्ष द्या. मी +1 करू शकतो, +2 करू शकतो. लक्ष द्या, +1 करू शकतो किंवा +2 करू शकतो. मी +3 नाही करू शकत. देर इज अ नॉट अवेलेबल. हे अवेलेबल नाहीये. कारण इथं 2 म्हटलं की फक्त माझ्याकडे हा हा 1 आणि हा 2 अवेलेबल आहे माझ्याकडे. म्हणजे माझ्याकडे +1 आणि +2 अवेलेबल आहे. पण प्लीज इकडे लक्ष द्या. अप्पर बिटला माझ्याकडे +5 अवेलेबल आहे. +5 अवेलेबल आहे. त्याच्यानंतर मला प्लस हा 5 आणि हा 1 मिळून मला +6 करता येतात. +6 अवेलेबल आहे. आणि माझ्याकडे +7 अवेलेबल आहेत. म्हणजेच मला असं म्हणायचं आहे, माझ्याकडे युनिट रॉडवर, प्लीज इकडे लक्ष द्या, युनिट रॉडवर ॲडिशनसाठी माझ्याकडे 1, 2, 3, 4, 5 या पॉसिबिलिटीज आहेत. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. या पॉसिबिलिटीज आहेत. आणि मग या 2 नंतर जर मी कोणाला असं जर एक कॅल्क्युलेशन तयार करायचं असेल, तर याच्यापैकी कुठलाही डिजिट घेतला तरी आपल्याला कॅल्क्युलेशन तयार करता येतं. माझ्या समोर मी कुठल्या तरी एका ताईंना सांगेल की बोल, अमृताताई मला वाटतं माईक ऑन करून ठेवा. तर एक कोणीतरी ताईंशी मला बोलत राहायचंय. अमृताताई, हा, मला एक सांगा, समजलं का हे मी जे सांगितलं ते? 2 घेतल्यानंतर, मी एक अंक 2 घेतल्यानंतर मला पुढचा अंक मी काय बोलावा किंवा काय लिहावा कॅल्क्युलेशन तयार करण्यासाठी, फक्त युनिट रॉडचं बद्दल बोलतोय, तरी माझ्याकडे +1, +2, +5, +6 आणि +7 एवढ्या 5 पॉसिबिलिटीज आहेत. तर याच्यापैकी कुठली तुम्हाला हवी आहे ती सांगा मला. कुठली आपल्याला हवी आहे? कुठलं मी याच्यानंतर +6. +6 म्हणजे प्लस आपल्याला लिहायची गरज नाही, पण डायरेक्ट आपण 6 लिहूया. मात्र पुन्हा परत इथं माझ्या पॉसिबिलिटी चेंज झाल्या. इकडे लक्ष द्या. 1 आता इकडे लक्ष द्या. +1 आता पॉसिबिलिटी चेंज झाल्या. आता माझ्याकडे काय आन्सर झालं ते पण सांगतो तुम्हाला. आता आन्सर काय झालं, प्लीज इकडे लक्ष द्या. आन्सर काय झालं, ताईंनी मला सांगितलं +6 करा. मी असा +6 केला. आन्सर काय झालं, आपल्याकडे 8 तयार झालं. आन्सर 8 तयार झालं. मग मला ॲडिशनसाठी, प्लीज इकडे लक्ष द्या, ॲडिशनसाठी माझ्याकडे ऑप्शन फक्त अवेलेबल आहे +1. मी त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही बोलायला नको. ही एकच पण सबस्ट्रॅक्शनसाठी माझ्याकडे पॉसिबिलिटीज काय काय आहेत ते बघू आपण. या 8 मधून मी -1 एक करू शकतो, -2 करू शकतो, -3 करू शकतो, -5 करू शकतो, -6 करू शकतो, -7 करू शकतो आणि -8 करू शकतो. एवढ्या पॉसिबिलिटीज आहेत मायनस बोलण्यासाठी. म्हणून 1, 2, 3, 4, 5, 6, 7 पॉसिबिलिटीज मला सबस्ट्रॅक्शनसाठी आहेत. आणि ॲडिशनसाठी फक्त मला एक पॉसिबिलिटीज आहेत. पुन्हा परत अमृताताई तुम्हीच सांगा की याच्यानंतर काय घ्यायचं ते सांगा. काय घ्यायचं ते सांगा. नाही झाला पाहिजे ना सर. -5. 1 थांबा थांबा ताई, एक कोणाशी तरी बोलतोय, ऐका ना, एक कोणाशी तरी बोलतोय, नंतर मी कोणाशी तरी बोलेल पुन्हा परत नेक्स्ट राऊंड मध्ये. अमृताताई, अमृताताई, मी काय कुठला -40. अ, ताई मी परत, अमृताताई परत, मी एवढ्या पॉसिबिलिटीज माझ्याकडे आहेत.
+1 पॉसिबिलिटी जे -1, -2, -3, -5, -6, -7 आणि -8 या सर्वांपैकी मला काय घ्यायचंय ते सांगा. -5. -5. नो नो इधर आणि उधर. जे स्पष्ट बोलायचं ना ते स्पष्ट सांगायचं. काय काळजी नका करू. -5. हे बघा हा -5 केला आपण. हा -5 केला. म्हणजे हा -5 कुठे गेला? हा वरती गेला. वरती गेला. आणि इथं पण एक बीट आहे बघा खालच्या इथं पण खाली बीट आहे. हो. आणि मग आता काय आन्सर झालं ते सांगतो तुम्हाला मी. हे बघा. आता काय आन्सर झालं? आपलं आपलं आन्सर झालं ते पण बघूया आपण. आन्सर काय झालं ते पण लिहूया आपण. हे बघा. आन्सर झालं आपलं. आन्सर इज द 3. 3 झालं. लक्ष द्या. मग पुन्हा परत आपल्याकडे पॉसिबिलिटीज काय काय आहेत इकडे लक्ष द्या. पॉसिबिलिटीज काय काय आहेत? मी +1 करू शकतो. +1 करू शकतो. +5 करू शकतो. +5. +6 करू शकतो. आणि सबस्ट्रॅक्शनसाठी -1 करू शकतो. -2 करू मायनस शकतो. आणि -3 करू -3. शकतो. एवढ्या 6 पॉसिबिलिटीज माझ्याकडे आल्या. तर मला सांगा अमृताताई पुन्हा परत आता याच्यानंतर काय घ्यायचं तुम्हीच ठरवा. याच्यामधून काय घ्यायचं ते तुम्ही ठरवा. -3. -3 काय हरकत नाही. -3 केलं. मीन्स त्यांनी सांगितलं या सर्व -3 ला -3 करून टाका. म्हणजे -3 कुठे येतील? इथं येतील. खाली. इथं येतील. इथं येतील. आणि नाऊ आन्सर इज द 0. आन्सर इज द 0. आन्सर इज द 0. आन्सर इज द 0 बिकॉज आन्सर लाईनला काहीच टच नाहीये. आता हे सांगण्याचा अर्थ काय प्लीज इकडे लक्ष द्या. म्हणजेच आपण जर या कॅल्क्युलेशनचं उत्तर बघितलं तर आन्सर इज द 0 असं लक्षात आलं आपल्याला. आता हे जे सर्व आहे हे सर्व आहे या सर्व जे काही मी तुमच्यासमोर मांडणी केली या मांडणीला म्हणतात की माझ्याकडे अवेलेबिलिटीज काय काय आहेत. आणि त्या अवेलेबिलिटीजनुसार मी कॅल्क्युलेशन मनातल्या मनात मला दिसणं. मला उत्तर दिसतोय हा पार्ट वेगळा आहे. आता माझ्या अबॅकस टूलवर उत्तर काय ते दिसणं वेगळं आहे. आणि पुन्हा परत मला काय अवेलेबल आहे. म्हणजे आपण किती स्वतःला बॅलन्स करून कॉन्सन्ट्रेट करतो. आणि दिस इज अ स्किल. हे स्किल आपल्याला थोडंसं प्रॅक्टिसने डेव्हलप करावं लागेल. जसं की प्लीज इकडे लक्ष द्या. सर्वजण इकडे लक्ष द्या. सर्वजण माझ्याबरोबर बोला. हे बघा 4 करा सर्वजण. उजव्या हातावर 4 करा. उजव्या हातावर 4 करा. राईट हँडवर 4 करा. सगळ्यांच्या हात कॅमेऱ्यात दिसतील या पद्धतीने बसा आणि करा. ओके प्लीज 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 4. शिल्पाताई थोडंसं मागे सरका. तुमचा हात मला पूर्ण दिसेल कॅमेऱ्यात असं बसा. कोमलताई थोडंसं ते टेकू वगैरे काढून टाका आणि सर्वजण व्यवस्थित बसा जरा. व्यवस्थित बसा. 2 कोमलताई आहेत. एक कोमल रावताई आणि कोमल जयंताई. प्लीज इकडे लक्ष द्या. 4. आता माझ्याकडे पॉसिबिलिटीज काय काय ऍडिशन